उत्तर द्यायला दोघांना चर्चा करून देऊ द्या. फक्त उत्तर अपेक्षित आहे आपल्याला. त्याच्यामुळे सुरुवात आपण या गेमची उत्तराची प्रश्नाची बोली लावली. आता पुढचा प्रश्न उचलायचा आहे आणि त्याचं आणि एक लक्षात घ्या, कुणीही वेळ लावू नका. पटकन या, पटकन काढा, वाचा आणि पटकन बोलून मोकळा. येत नसेल तर पास नाही नाही पाच मिनिट काय नाही, उत्तर आलं पाहिजे. उत्तर द्यायचं. ऐका ऐका नाही नाही तसं नाही, करू नका. ज्याला जे प्रश्न येईल त्यांना उत्तर सांगायचं. कारण कसं माहिती आहे का, आपण जर सामूहिक घेतलं तर सगळे जण बोलतात. तर सगळे सांगता येईल. त्यांना घेतलं त्यांना सगळं बोलायचं. हा हो ठीक आहे. बरं ठीक आहे. साहेबांच्या सुचनेवरून आपण आपल्या केंद्राच्या जट शिक्षकापासून सुरुवात करू. ठीक आहे. त्याची सूचना विचारायची. मिराशी सरला सर्वात प्रथम आमंत्रित करू. कोणती काढा तर तुम्हाला जे आवडते ते. बोलून बघू नका फक्त प्रश्न वाचून दाखवा. बुड्ढे जवान नाही, जवान बुड्ढे. वर्गामध्ये विद्यार्थी अभ्यास का होत नाही, हा प्रश्न जो आहे मला अजून वाटते विद्यार्थी का अभ्यास करत नाही. वर्गामध्ये विद्यार्थी अभ्यास का होत नाही, का करत नाही नाही असं लिहायला पाहिजे होतं. का करत करेक्शन करू हरकत नाही. का करत नाही नाही काय चालू राहील. त्याच्या भावना समजून घ्या. विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यास का करत आता हसू नका. विद्यार्थी अभ्यास का करत नाही तर आपल्या वर्गात येणारा विद्यार्थी हे शिक्षकाची जबाबदारी आहे की त्याला एन केन प्रमाणे आपण त्या पद्धतीने त्याची मानसिकता तयार आपण केली पाहिजे. का करत नाही त्याचं उत्तर सांगा फक्त. शिक्षण परिषदेसाठी उपस्थित माझ्या केंद्रातील सर्व शिक्षक बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या, बहिष्कृत असणाऱ्या समाजाला त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाची अखंड ज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि माझ्या या केंद्रप्रमुख म्हणून आपल्या केंद्रातील हा एक पहिलाच कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा हा जो काही पुढील प्रवास आहे त्याची सुरुवात आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज करत आहे. आणि त्यामध्ये आपल्या सर्वांची मदत आणि सहकार्य नेहमीच मला लाभेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मागील 1 ते 1.5 महिन्यापासून मी आपल्या केंद्रामध्ये जो काही माझं निरीक्षण आहे, केंद्राचा जो काही परिचय घेतला आहे, त्या अनुषंगाने आपल्या केंद्रामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते पाहता नक्कीच मला आनंद आहे आणि अभिमानी आहे का जो निर्णय मी घेतलाय. विद्यानिकेतन विद्यालय केळापूर या ठिकाणी प्राचार्य म्हणून सुद्धा कार्य करत आहेत आणि त्यांचा शैक्षणिक जो प्रवास आहे तो नक्कीच आपल्या सर्वांसाठी थक्क करणारा आहे. त्यांनी आतापर्यंत 10 विषयांमध्ये MA केलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे की इंग्लिश विषयामध्ये MA मध्ये त्यांनी गोल्ड मेडलिस्ट आहे. तर नक्कीच साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन आहे केंद्राच्या वतीने आणि माझ्या वतीने. एवढंच नव्हे तर आता तर हे आपलं फक्त केंद्रस्तरीय एक प्रशिक्षण आहे, पण त्यांचं जे कार्य आहे ते राज्य स्तरापर्यंत आहे आणि त्यांनी राज्यस्तरीय प्रशिक्षण प्रमुख म्हणून सुद्धा ते धुरा सांभाळत आहेत. भाषा विषय प्रमुख म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत.
असे आदरणीय वायवळ साहेब यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज सकाळी यवतमाळवरनं या ठिकाणी केवळ माझ्या आग्रह असतो, आपल्या सर्वांच्या आग्रह असतो आले, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो साहेब. त्याचबरोबर बेतेवार साहेब सुद्धा